TDS कमी होईल तुमचा. हा जेवण पोर माग नाही थांबलो लाईव्ह केलं पाहिजे रे हे बिल्डिंग गिडिंग दाखवलं खराब होईल आपलं चॅनल नंबर 1 चाललं बाई चित्ताशी मैदान दाखवतो मी सर मैदान दाखव पोरं क्रिकेट हा बोला पोरं नाही बघा आता परत जॉईन केले मी कॅमेरा पॅन करतो. हॅलो मी बंबईत आहे मला नाही नाटके करतो कारण तुम्ही लय यार तुमचं लय चाललंय पाटलापेक्षा हे पाय ना दर्शन पुढं एक मराठा 5 फूट मराठा पाटिल तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं मनोज तरंगे पाटिल तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं एक मराठा त्याचमुळे आता हे जे मनोज तरंगे पाटिल तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं जीतेंगे हम सब चलेंगे लड़ेंगे जीतेंगे हम सब चलेंगे लड़ेंगे जीतेंगे हम सब चलेंगे लड़ेंगे जीतेंगे हम सब चलेंगे आझाद मैदान या ठिकाणी आता हे सगळे शिष्टमंडळ जे हे पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. जय
सगळ्यांनी इथेच लावा बाईट लवकर काय रे अल्प्या जनता बाईट करूया ना एक पहिला काय मस्ती आली ठीक आहे कर कर जनता बाईट चल जनता बाईट घ्या जनता बाईट ते सगळ्यांनी जातात हेलो थोड़ा पीछे ना थोड़ा पीछे हो जा हाँ चलो रेडी रोल बाहेर यायचे ना सगळे वगैरे त्यांच्या मागे सर तुम्ही तिकडून घ्या ना कवर तुम्ही तिथे बसा भाऊ मग बसा एक मिनट अरे फिर पीछे हो जा आज पुन्हा एकदा या मैदानामध्ये आम्हाला माहिती आहे या मैदानामध्ये आम्हाला म्हणणं म्हटलं नाही मिळालं लोकांना पाणी देऊ शकतो की 4 दिवसांमध्ये संपूर्ण रस्ते बंद झाले अशा पार्श्वभूमीवरती आता पुन्हा ज्यावेळी आम्ही पोषणासाठी इथे माहिती 10-15 दिवसातून त्याला इथे येण्यासाठी असते त्याला पण पाठवलं तुला कुठून मी तोडतो थांब एवढा समुदाय आहे तो कसा येऊ शकतो येणारे लोक जे आहेत आपल्या मागणीसाठी त्यांच्याकडनं येणाऱ्या आम्हाला उत्तर केलं हात घातला हात घालायचं सुरू त्यांना मैदान बघायचे आणि याचं नियोजन कसं लावायचं आणि आमची जी मुंबईची मर्दा सहकार्याची जी टीम आहे यांच्याशी संपर्क करून समन्वय कसं बनायचं फक्त हे रेकी करण्यासाठी आणि माहिती मिळण्यासाठी टीम आली याचा अंतिम निर्णय काय आधी चांगला
ओबीसी बांधवांना मराठा आणि सर्वसामान्य समाज एकच आहे आणि शहरामध्ये काही राजकीय सुधारणांमुळे त्यांनी असं करू नये कारण आमची मागणी आम्ही अगोदर आलेलो आहोत कारण आम्हाला परवानगी मिळते कारण ओबीसी बांधवांना त्यांना आरक्षण आहे आम्हाला आरक्षण नाही त्याच्यामुळे आम्ही परवानगी आणि आम्ही पाहणी करायला आलो मनोजदादांनी आम्हाला सगळ्याला आम्ही त्या सगळ्या सांगितलं पाहणी करायचं त्या बाकीचा आमचा सगळा निर्णय हे मनोजदादा करायला शिवाजी पार्क आझाद मैदानामध्ये सध्या बाहेर करतो जनता बाईट करूया म्हणून घेतलं का सगळे अतिशय जय शिवराय एक मराठा लाख मराठा बाईट घे बाईट पुन्हा नका दाखवू बाईट 24 तास लाईव्ह बघायचं जनता करून खाली नको हट वहां से रख के बड़ी बहू रोल रोल पवारसाहेब आज आंतरवालीमधून शिष्टमंडळ आलं होतं एकंदरीत बैठक झाली चर्चा झाली शिवाजी पार्क असेल किंवा मग आझाद मैदान असेल पाहणी करून झालेलं आता काय नेमका निर्णय आहे काय ठरलेलं आहे सकाळी आपलं छत्रपती शिवाजी मैदानावरती आपण त्या मैदानाची पाहणी केली ऐतिहासिक मैदान ते आहे आणि हे जे मैदान आहे ह्याच्यामध्ये डायरेक्ट आमच्या 9 ऑगस्ट 2017च्या आठवणी तिथे लाखोंचा समुदाय मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आला होता 58वा मोर्चा आणि त्याच पार्श्वभूमीवरती इकडची त्यावेळीची तयारी केलेली होती ते आम्ही या सर्व आलेल्या बांधवांना सांगत होतो की कशा प्रकारे स्टेज एका कोपऱ्यामध्ये आम्ही तिथे घेतला होता संपूर्ण जो भाग होता परिसर होता हा रात्रीच भरलेला होता आणि जे मोर्चेकरी होते ते त्यावेळेस दिवशी आतमध्ये पोहोचू देखील शकले नव्हते एवढी अरोड गर्दी त्या दिवशी होती आणि त्याची पुनरावृत्ती 4 पट 5 पट म्हणता येईल त्यावेळी दृष्टिकोनात जर होणार असेल आणि जर मनोजदादांना जर उपोषण करण्याची जर वेळ मुंबईमध्ये येऊन जर पडणार असेल तर त्याचं नियोजन कसं असलं पाहिजे या बारीक बारीक गोष्टीच्या सर्व चर्चेसाठी या सर्व इथे जमलेले आहेत आज इथे आल्यावरती त्या लोकांचं थांबण्यासाठी जे उपोषणकर्ते असणार कारण मनोजदादांबरोबर अजूनही असंख्य लोक उपोषणाला बसतील मग त्यावेळी त्याची एक व्यवस्था करावी लागणार आहे त्याचबरोबर जे लोक येतील मनोजदादांना भेटण्यासाठी कारण लाखोंचा समुदायानुसार त्यांना त्यावेळी भेटण्यासाठी येईल मग त्यांची व्यवस्था पाण्याची व्यवस्था असेल टॉयलेटची व्यवस्था असेल ही आपण जे म्हणतो ना की सोप्या रीतीने कसं करता येईल लोकांना जास्त त्रास होणार नाही यासाठी या नियोजनाच्या बैठका आपल्या चालू आहेत हा एक मैदान आमच्यासाठी अजून एक फार महत्वाचा एवढ्यासाठी आहे की बऱ्याचशा मागण्या आमच्या या मैदानामध्ये आमच्या मान्य झालेल्या होत्या मग मुलांच्या ऍडमिशनचा प्रश्न असेल एसीबीसीच्या संदर्भामधलं जे आरक्षण होतं अशा बऱ्याचशा गोष्टी झालेल्या होत्या पण 2017ला देखील रिकाम्या हाताने परत गेलेला तो मोर्चा देखील आम्ही पाहिलेला होता त्यामुळे आत्ताचा जो येणारा मोर्चा असेल हा निर्णायक मोर्चा असेल घेतल्याशिवाय कोण जाणार नाहीये या मोर्चामध्ये आणि त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या मोर्चामध्ये जी तयारी करायला लागणार आहे ही मागच्या वेळेपेक्षा वेगळी असेल कारण त्यावेळी 1 दिवसाचा फक्त
रोजचे होतात. आता हे उपोषण आहे हे फार जास्त काळ चालणार आहे. राज्य सरकारने जर ते होऊन दिलं नाही तर राज्य सरकारचंच धन्यवाद. अन्यथा मराठा समाजाने पूर्ण तयारी केलेली आहे की यावेळीचा जो आहे निर्धार जो आहे तो करेंगे या मरेंगे हम सब लढेंगे याच घोषवाक्याने आम्ही पुढे चाललेलो आहोत. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जे मागच्या चुका झाल्या ज्या मागच्या काही गोष्टी झाल्या त्याच्यावरती न जाता मोठ्या जोमाने आणि शक्तीने सर्व लोक मनोदानाच्या पाठीमागे आम्ही सर्व उभे आहोत. मी सध्या हे चालू लाईव्ह चालू